नमस्कार. दिनांक 16 मे. कथेचं शीर्षक आहे रान बुडते कशाने, येईल वरती. चिमा सेवेकरणीचा तांब्या महाराजांनी विहिरीत फेकला तेव्हा ती रडू लागली. महाराजांनी तिला विहिरीत उडी टाकून तांब्या काढून घेण्यास सांगितले. चिमेने क्षणाचाही विचार न करता विहिरीत उडी टाकली. पोहता येत नसल्याने बुडाली. लोकांना वाटले ही आता मेली, पण महाराजांच्या कृपेने चिमा अर्ध्या तासाने वर आले, अगदी जिवंत. देव आपल्या भक्तांची वारंवार परीक्षा घेत असतो. भक्ती, श्रद्धा आणि निष्ठा किती पक्क्या आहेत हे पाहताना तो भक्ताची सत्व परीक्षाच पाहतो. गोरंबा करवी डोक्यावर थापटणे मारून व मुक्ताबाईकडून निर्भत्सना करून नामदेवांची विठ्ठलाने परीक्षाच पाहिली होती. हरिश्चंद्र, तारामती, श्रीयाळ चांगोणा आणि महानंदासारख्या कथा देवाने पाहिलेल्या सत्व परीक्षेच्याच आहेत. महाराजांनी अनेकांच्या अशा ज्या सत्व परीक्षा पाहिल्या आहेत त्यापैकीच ही एक लीला आहे. परंतु या लीलेचा सरळ अर्थापेक्षा चिमाबाईच्या परीक्षेचा लाक्षणिक अर्थच अधिक महत्वाचा आहे. परमार्थाच्या दृष्टीने चिमाबाई ही कोणी विशिष्ट व्यक्ती नसून ती भक्ती आहे. महाराज कोण्याही व्यक्तीला कधीच महत्व देत नसत. त्यांच्या दरबारात राव रंक, राजा प्रजा, ज्ञानी अज्ञानी सारेच समान होते. त्या प्रत्येकाच्या श्रद्धा निष्ठांची मात्र ते कसून पारख करीत. भक्तीचे मुख्य साधन आहे प्रेम. ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा या चोखोबांच्या उक्तीप्रमाणे व्यक्ती कशीही कितीही वेडीबागडी असो, त्या वरलिया सोंगाकडे त्यांचे लक्ष नसे. भक्तीचा प्रेमरस डोंगा नाही ना, इकडे ते लक्ष देत. चिमाबाईच्या स्वरूपातील भक्तीची पारख करताना भक्तीचे एकमेव साधन जे प्रेम, त्या प्रेमाचीच परीक्षा त्यांनी घेतली व त्यावरून भक्ती किती खरी खोटी हे तपासून पाहिले. याचे कारण असे की साधक आणि साध्य या द्वैताबरोबरच साधन मार्गावरचे प्रेम निर्माण होते आणि साधक, साधन, साध्य ही त्रिपुटीच परमार्थाला बाधक ठरू लागते. साधक आणि साध्य या दोहोंना साधनेची बाधा होते. मी साधना करतो या सूक्ष्म अहंकाराची ती बाधा असते. नामदेवांच्या भक्तीला याच सूक्ष्म अहंकाराची बाधा जडली होती हे आपण याआधी पाहिलेच आहे. ही बाधाच प्रथम नष्ट करावी लागते. त्यानंतर साधक आणि साध्य यामधील द्वैत्य नष्ट व्हावे लागते. त्यासाठी महाराजांनी तो प्रेमाचा तांब्या आपल्या निर्गुण निराकार स्वरूपाच्या विहिरीत फेकून दिला. त्यामुळे भक्तीला रडू येणे, कासावीस होणे अगदी स्वाभाविकच होते. तेव्हा त्यांनी भक्तीला त्या विहिरीत उडी मारावयास सांगितले. याचाच अर्थ सगुण भक्तीला त्यांनी निर्गुण भक्तीत स्वतःला झोकून द्यावयास सांगितले. यात सगुण भक्तीमधली मूर्तीपूजा, भजन, कीर्तन असले काही प्रकार नसतात. पूजा अर्चा, जप, नामस्मरणाच्या आधाराने जगणाऱ्या सगुण भक्तीला हे सारे अंधारात उडी मारून झोकून देण्यासारखे वाटले. त्या कल्पनेनेच ती घाबरी झाली व रडू लागली, असा चिमाबाईच्या रडण्याचा अर्थ आहे. ही परीक्षा खरोखरीच कठीण असते, कारण तिथे द्रष्टा, दर्शन, दृश्य, साधक, साधन, साध्य अशी त्रिपुटीच नसते. तेथे पाहणारा उरत नाही, पाहावयाची जडक्रियाच नसते आणि मग पाहणार तरी कोण आणि काय अशी विलक्षण अवस्था होते. परंतु महाराजांवरच्या विश्वासाने, श्रद्धेने, निष्ठेने चिमाबाई स्वरूप भक्तीने त्या निर्गुणाच्या विहिरीत खुशाल स्वतःला झोकून दिले. स्वस्वरूपाने दिसणारी भक्ती स्वस्वरूपात बुडाली, विलीन झाली. तिला काही स्वतंत्र अस्तित्वच उरले नाही. सर्वांना वाटले ही भक्ती मेली, नष्ट झाली, पण महाराज निश्चल होते. ते म्हणाले, रान बुडते कशाने, येईल वरती. या अवस्थेत कर्मच उरत नसल्याने बाह्य उपचार दिसत नाहीत. त्यामुळे भजन, पूजन, आरती, कीर्तन काहीच नसल्याने ही भक्ती नामशेष झाली काय असे पाहणाऱ्याला वाटले, तरी ते तसे नसते. देव पाहण्यासाठी गेलेली भक्ती देवरूप होऊनच तरते आणि विदेही अवस्थेत वर येते. ही अवस्था नेमकी कशी असते ते कळावे म्हणून संत चरित्रे वाचावीत. बिडकर महाराज, रावसाहेब सहस्रबुद्धे अशी 1-2 चरित्रे जरी वाचली तरी या विलक्षण अवस्थेची कल्पना येईल. भक्तीचा टेंभा मिरवणाऱ्यांना बोधप्रद व्हावी अशीच ही लीला आहे. धन्यवाद.